नमस्कार. 12वीची परीक्षा झाली, CET पण झाली. आता कुठेतरी बिट्स वगैरे अशा परीक्षा मुलं देत आहेत. पण पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे डोळे लागलेत की आता रिझल्ट कधी येणार आणि यावर्षीची ही ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आणि मी कधी ऑप्शन देतोय आणि कधी मला ॲडमिशन मिळते. खरं तर एवढी घाई करायचं काही कारण नाही आहे. कारण साधारणतः गेल्या वर्षीचा अनुभव जर का लक्षात घेतला आणि जेवढे लाखो विद्यार्थी बसतात आणि जे काही आपल्याला काम करायचं आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासनं ऑप्शन्स भरण्यापर्यंत, तर त्या प्रत्येक कामाला वेळही लागतो. गेल्या वर्षी साधारणतः राऊंड 1च्या आधीचं म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन जो करता आणि डॉक्युमेंट्स आपले अपलोड करता, याला त्यांनी तारीख दिली होती 2 जूनपासनं 16 जूनपर्यंत. म्हणजे साधारणतः 15 दिवस ते या गोष्टीला देतात. कारण सगळेजण त्या एकाच वेबसाईटवरती डॉक्युमेंट्सही अपलोड करत असतात आणि परत ही डॉक्युमेंट्स आपल्याला त्यांच्या फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन व्हेरीफाय पण करून घ्यायची असतात. गेल्या वर्षी हे 2 जून ते 16 जून आणि व्हेरिफिकेशनसाठी 17 जून असं शेड्यूल होतं. यावर्षी आपला CETचा रिझल्टच 4 जूनला लागेल असं म्हणतायत. त्यामुळे हे शेड्यूल साधारणतः 5 जूनपासून सुरू होऊन 20 जूनपर्यंत चालेल असं म्हणायला काही हरकत नाही. 20 जूनला जर काही प्रोसेस संपली असं आपण धरलं 20-21 जूनला, तर 22 जूनच्या आसपास ते आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट नंबर देतील. प्रोव्हिजनल मेरिट नंबर अशासाठी की हे डॉक्युमेंट्स सबमिट करताना काही जणांचे काही डॉक्युमेंट्स मिळालेले नसतात, अपलोड झालेले नसतात किंवा काही चुका झालेल्या असतात, तर ते चेंजेस परत करण्यासाठी मध्ये एक 5-6 दिवसाचा वेळ असतो. गेल्या वर्षी याला त्यांनी दिलं होतं 19 जूनपासून 21 जूनपर्यंतचा वेळ. तो यावर्षी साधारणतः 24-25 जूनच्या पुढे जाईल टोटल वेळ आणि 26 किंवा 27 जूनला आपल्याला फायनल मेरिट लिस्ट मिळेल. आपल्याला कुठली कुठली डॉक्युमेंट्स मिळालेली नसतात किंवा त्याच्यासाठी आपल्याला या काळामध्ये काम करता येतं ते असतात एक कास्ट व्हॅलिडेशन, नॉन क्रिमी लेअर किंवा इन्कम सर्टिफिकेट. या ज्यांचे बाकी असतात ते त्यामधल्या ग्रीव्हन्स पिरियडमध्ये देतात आणि मेरिट नंबर सगळ्यांचंच नाही पण काही जणांचा 2-5 इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. याच्यानंतर राऊंड 1साठी ऑप्शन्स भरायचे जे काही डेट्स होत्या गेल्या वर्षी त्या साधारण होत्या 22 जूनपासून 25 जूनपर्यंत. या झाल्या गेल्या वर्षीच्या. आपण ऑलरेडी आत्ता 27-28 जूनला पोचलो आहे. म्हणजे राऊंड 1चे ऑप्शन्स भरायला जे काही 4 दिवस आपल्याला देणार आहेत ते साधारणतः 30 जूनपासनं 2-3 जुलैपर्यंत 4 जुलैपर्यंत असतील असं म्हणायला हरकत नाही. 5 जुलैला कदाचित आपल्याला पहिल्या राऊंडची अलॉटमेंट मिळेल आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 आठवडा मिळतो. म्हणजे 5 जुलैला जर का आपल्याला अलॉटमेंट आली तर 6 जुलैपासनं साधारणतः 11 किंवा 12 जुलैपर्यंत आपल्याला ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर ARC ज्याला म्हणतात, जी बहुतांशी गव्हर्मेंट कॉलेजेसच असतात, तिथे जाऊन 5,000 रुपये भरून फ्रीज, फ्लोट किंवा स्लाईड यातला जो चॉईस असेल तो कन्फर्म करायचा असतो आणि त्याच्यानंतर राऊंड 2 आणि राऊंड 3 असा प्रोसेस चालते. गेल्या वर्षी राऊंड 4ही होती. राऊंड 4 संपली होती साधारणतः राऊंड 4ची अलॉटमेंट आली होती 26 जुलैला. यावर्षी आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की कदाचित राऊंड 3ची अलॉटमेंट 26-27 जुलैला येईल. कारण कॉलेजेस सुरू होण्याची जी डेट आहे ती 1 ऑगस्ट 2017 असायची शक्यता आहे. त्यामुळे एक राऊंड कमी करून आपण ती तारीख गाठायचा बहुतेक प्रयत्न केला जाईल. आणि कट ऑफ डेट म्हणतात की ज्या दिवशी इंजिनिअरिंगच्या कुठल्याही कॉलेजेसमध्ये शेवटची ॲडमिशन होऊ शकते ती तारीख असते 14 ऑगस्ट. ती बहुधा यावर्षी 14 ऑगस्ट अशीच राहील. त्यामुळे आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. आपण आपल्याला काय पाहिजे, काय नाही, काय मिळणार आहे याचा विचार करू शकतो. जरी मेरिट नंबर मिळायला उशीर असला तरीसुद्धा trialallotment.com आपल्याला या पद्धतीने सगळी मदत करते. trialallotment.com नक्की वापरा. तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे. तुमचे ऑप्शन्स नीट तयार करा आणि चांगलं कॉलेज, चांगली ब्रांच मिळवायचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.